बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा. अखेर पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब. उमेदवार माघारीसाठी सपकाळांना फोन करून विनंती केली होती. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर फडणवीसांच्या विनंतीमुळे नाही तर अजितदादांसाठी माघार घेतली, सपकाळांचं स्पष्टीकरण. पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान करत अजितदादांसारखा पेहरावात घेतली शपथ. शपथविधीला सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची हजेरी. धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची समर्थकांची मागणी. बीडमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना मुंडेंच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा. नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपींची धक्कादायक मोडस ऑपरंडी. नव्यानं जॉईन झालेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत तरुणींना ओढलं जायचं जाळ्यात. कंपनी एचआर अश्विनी चेनानीला अटक. बोंधू अशोक खरातचा कोठडीतला मुक्काम वाढला. खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. जमीन खरेदीत फसवणूक केल्याप्रकरणी खरातसह पत्नीवर गुन्हा. तर श्रीरामपुरातल्या पत्रकाराला धमकावल्याप्रकरणीही खरातवर गुन्हा दाखल. खरातवर आतापर्यंत एकूण 15 गुन्हे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोडचिठ्ठीसाठी पतीकडून पत्नीची गळा चिरून हत्या. आरोपी सत्यम गावंडेचा शोध सुरू. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणी आज सुनावणी. सुनावणीसाठी कुणाल कामरा विधान भवनात दाखल. शिंदेंवर केलेल्या वादग्रस्त गाण्यावर आज सुनावणी. डॉलर रुपयाचं मूल्य बदललं तरी घेतलेलं कर्ज भरावंच लागणार. स्क्रीन अवॉर्ड सोहळ्यात निवेदक सौरभ द्विवेदीकडून राजपाल यादवचा अपमान झाल्याची चर्चा. तर हा अपमान नव्हे, गमती जमतीचा भाग, राजपालचं स्पष्टीकरण. युद्धबंदी प्रस्तावावर उद्या इस्लामाबादमध्ये चर्चा. इराणचं शिष्टमंडळ आज रात्री रवाना होणार. पश्चिम आशियातल्या शांततेसाठी चर्चेकडे अख्ख्या जगाचं लक्ष. ग्रीन आशा गॅस वाहू जहाज JNPA बंदरामध्ये दाखल. 15,400 टन LPG साठा उपलब्ध. होर्मुझची सामुद्रधुनी पार करत JNPA बंदरात पोहोचणारं ग्रीन आशा पहिलं जहाज. सोन्याच्या दरात प्रति तोळा 3,000ची तर चांदीच्या दरात प्रति किलो 10,000 रुपयांची वाढ. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं 1,80,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता. आसाममध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 84% मतदान. तर पुदुचेरीमध्ये 87%, केरळमध्ये 75% मतदान. पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधल्या मतदानानंतर 4 मे रोजी निकाल.